मी एका कंपनीच्या बाहेर उभी होती. माझी अवस्था इतकी वाईट होती की माझ्या पायांमध्ये तुटलेल्या चप्पल होत्या. जे कपडे मी घातले होते ते फाटलेले होते आणि माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. मी सतत देवाला प्रार्थना करत होते की आज माझं साहेबांशी बोलणं हो आणि ते माझी समस्या सोडवतील, मला या कंपनीत नोकरी देतील. मी बराच वेळ साहेबांची वाट पाहत होते आणि मग तिथं एक गाडी आली. गार्डनं मला तिथून हकलण्याचा खूप प्रयत्न केला. तो मला म्हणत होता की तू इथून निघून जा, कदाचित इथे साहेबांकडून भीक मागण्यासाठी उभी असशील, पण तुला माहीत नाही की साहेबांना या गोष्टीचा खूप राग येतो. ते भीक मागणाऱ्यांना ऑफिससमोर उभे राहू देत नाहीत. पण मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिथंच उभी राहिले. मला विश्वास होता की साहेब तिथं येतील आणि जेव्हा मी त्यांच्याकडे मदतीची याचना करीन तेव्हा ते मला नकार देणार नाहीत. तेवढ्यात एक मोठी गाडी येऊन थांबली आणि गार्ड आधीच गाडीचे दार उघडू लागला. तो मला रागाने म्हणाला, इथून निघून जा, नाहीतर साहेबांना राग येईल. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत साहेबांना म्हणू लागले की मी खूप गरीब आहे, मला पैशांची नितांत गरज आहे. तुम्ही मला तुमच्या कंपनीत कामावर ठेवा, तुम्ही जसं सांगाल तसं मी काम करेन. साहेबांनी माझ्या डोक्यापासून पायापर्यंत एक नजर टाकली. त्यांच्या पाहण्याचा ढंग असा होता की मी पूर्णपणे थरथरत होते. पण त्यावेळी माझी धडधड थांबली जेव्हा ते म्हणाले, तुझं शिक्षण किती आहे? तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी 12वी पास झाले आहे. तेव्हा ते ऐकून ते शांत झाले. मग ते म्हणाले, ठीक आहे, मी तुला इथं नोकरीवर ठेवत आहे आणि तुला काम शिकवलं जाईल, पण माझी एक अट आहे. त्यांची पहिली गोष्ट ऐकून मी आनंदाने उजळून निघाले होते, पण पुढची गोष्ट ऐकून मी आश्चर्याने त्यांना पाहू लागले. कसली अट? ते म्हणाले, तुला एकदा माझं म्हणणं मान्य करावं लागेल. जे मी तुला सांगीन ते तुला करावं लागेल. असं म्हणून त्यांनी माझ्या हातावर माझी पहिली पगाराची रक्कम ठेवली आणि म्हणाले, हे ॲडव्हान्समध्ये दिले आहे, जेणेकरून तू तुझ्या गरजा पूर्ण करशील आणि स्वतःचं स्वरूप सुधारू शकशील. त्यांच्या गोष्टी ऐकून मी लाजले. मग ते म्हणाले, उद्यापासून तू नोकरीवर ये. मी आनंदाने माझ्या घरी आले. घरी आल्यावर मी माझ्या आईला हे सांगितलं, तेव्हा तिलाही आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. जेव्हापासून वडील आम्हाला सोडून गेले होते तेव्हापासूनच समस्या आमच्यासाठीच उरल्या होत्या. आम्ही दोघी खूपच त्रासात आणि गरिबीत झालो होतो. कोण आमच्या गरजांप्रमाणे चौकशी देखील करत नव्हतं. इथपर्यंत की आमचे नातेवाईकही आम्हाला पाहून तोंड वळवून घेत असत, जणू काही आम्ही अस्पृश्य असू. मी या पैशांनी माझ्यासाठी 2-3 कपड्यांचे सेट्स विकत घेतले, कारण त्यांच्याशिवाय मी ऑफिसमध्ये जाऊ शकत नव्हते. मी घरासाठी थोडं सामान विकत घेतलं. आई हे पाहून आनंदित झाली आणि म्हणाली, देवाने इच्छलं तर आपली अवस्था पुन्हा चांगली होईल. पण मी विचार करत होते की लवकरच तुझे हात पिवळे करून टाकू. उद्या जर मला काही झालं तर तू या जगात एकटी पडशील आणि तुला माहीत आहे की जग कसं आहे. मी आईचं म्हणणं ऐकून तिला धीर दिला आणि म्हटलं, देवाने इच्छले तर सगळं ठीक होईल. आई हे ऐकून हसली आणि म्हणाली, देवाने इच्छलं तर सगळं ठीकच होईल. पुढच्या दिवशी मी नोकरीवर जाऊ लागले. हे काम खूप अवघड होतं, त्यामुळे मला हे काम समजून घ्यायला अवघड जात होतं. पण मी पूर्ण निष्ठेने हे काम शिकत होते. साहेबांनी मला कामाची जबाबदारी राजेश सरांवर टाकली होती. राजेश सर खूप चांगले होते आणि मला सगळं अगदी व्यवस्थित समजावून सांगत होते. पण एकदा कामावर आलेली एक मुलगी मला पाहून हसली आणि अनेकदा ती विचित्र प्रश्न विचारत होती. ती साहेबांच्या खोलीतून परत येऊन मला हसून म्हणत होती, येथे खूप दिवस झालेत तुला येऊन. ही मोठी गोष्ट आहे की सरांनी अजूनपर्यंत तुला कुठेच नेलं नाही. तिच्या गोष्टी खूप विचित्र होत्या. मला इथे काम करत 2 महिने झाले होते. या 2 महिन्यात साहेबांनी कधी माझ्याकडे नजर उचलून पाहिलं नव्हतं, ना कधी काही कसल्या प्रकारची गोष्ट सांगितली होती ज्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही चुकीचा विचार करेन. मला वाटत होतं की साहेब खूप चांगले होते. त्यांनी माझ्या गरजेच्या वेळी मला मदत केली होती आणि मला नोकरीवर ठेवलं होतं. पण त्या मुलींच्या गोष्टींमुळे मी त्रास आणि दुःखात सापडत होते. माझ्या आईच्या मनातही 100 प्रकारचे विचार येत होते की शेवटी त्या माणसाने माझ्यासारख्या साधारण मुलीला नोकरीवर का ठेवलं होतं, जेव्हा तिथे माझ्यापेक्षा जास्त शिकलेल्या आणि सक्षम मुली होत्या. आता त्यांच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या होत्या. मी ऑफिसमध्ये काम करत होते. आज साहेब ऑफिसमध्ये आले नव्हते. त्यांची सेक्रेटरी म्हणाली की ते आज एका महत्त्वाच्या कामामुळे ऑफिसमध्ये येणार नाहीत आणि बाकीचे कर्मचारी संध्याकाळी निघून गेले होते. मीही घरी जाणार होते. तेव्हा मला साहेबांच्या नंबरवरून फोन आला आणि ते म्हणाले की तू ताबडतोब माझ्या घरी ये. माझ्या पत्नीची तब्येत ठीक नाही आणि आज मला तुझी गरज आहे. तुला आठवतं ना, मी तुला सांगितलं होतं की ज्या दिवशी मला तुझी गरज पडेल त्या दिवशी तुला माझं ऐकावं लागेल. हे ऐकून मी साहेबांना सांगितलं की मी लगेच तुमच्या घरी येते
आणि मग मी आईला फोन करून सांगितलं की आज कामांमुळे मी साहेबांच्या घरी जात आहे आणि लवकरच परत येईन. मी साहेबांच्या घरी गेले तेव्हा साहेब हॉलमध्येच फिरत होते. मला पाहून ते उतावळेपणाने माझ्या दिशेने आले आणि मग म्हणाले की मी तुला एकदा सांगितलं होतं की तू माझी मदत करशील आणि तूही त्याच्यासाठी तयार झाली होतीस. मी हो म्हणत डोकं हलवून त्यांना सांगितलं की मला अजूनही ती गोष्ट आठवते आणि मी तुमचं म्हणणं मान्य करायला तयार आहे. तेव्हा ते विचित्र हसले आणि मग म्हणाले, माझ्यासोबत माझ्या खोलीत चल. त्यांची ही गोष्ट ऐकून मी घाबरले. त्या सर्व मुलींच्या गोष्टी माझ्या कानात पुन्हा घुमू लागल्या, ज्या त्यांनी साहेबांबद्दल सांगितल्या होत्या. त्यांनी मला अजून कुठेही का नेलं नाही. त्याचा अर्थ असा होता की साहेबांची त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलींवर वाईट नजर होती. त्यामुळेच त्या मुलींनी मला ही गोष्ट सांगितली होती. मी त्यांना म्हटलं की मी अशी मुलगी नाही आहे. मी गरजेपोटी नोकरी करत आहे, पण तुम्ही माझा आदर राखावा. माझं इतकं म्हणणं होतं की त्यांच्या चेहऱ्यावर राग आला. ते म्हणाले, मी तुझ्याकडून तसं काहीही अपेक्षित नाहीये. मला तुझ्याशी काही दुसऱ्या गोष्टींबद्दल बोलायचं आहे. आता त्यांचा राग पाहून मला माझ्या विचारांवर लाज वाटली. मी त्यांची माफी मागितली आणि त्यांच्यासोबत त्यांच्या खोलीत गेले. मात्र आतला नजारा पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मी असं समजून आले होते की साहेबांच्या पत्नीची तब्येत बरी नव्हती आणि साहेबांनी त्यांच्या पत्नीची देखभाल करण्यासाठी मला इथं बोलावलं होतं. पण पुढचं दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झाले. मी हैराण होऊन साहेबांकडे पाहत म्हणाले, हे सगळं काय आहे? हे कसं झालं? साहेब म्हणाले, हे सगळं अचानक झालं आणि मला काही समजलं नाही की मी हे कसं केलं. त्यांचे दोन्ही हात कंप पावत होते. मात्र माझी अवस्था अशी होती की हे सगळं पाहून मी वेडी होणार होते. मी स्पष्टपणे म्हटलं की तुम्हाला त्यांना रुग्णालयात घेऊन जाऊन डॉक्टरांना दाखवायला हवं होतं. ते शांतपणे माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहिले आणि मग म्हणाले, त्या मरण पावल्या आहेत. आता तिला कुठेही घेऊन जाण्याचा काहीच फायदा नाही. कोणताही डॉक्टर तिला वाचवू शकत नाही. हे ऐकून मला खूप दुःख झालं. मी त्यांना विचारलं की शेवटी हे सगळं कसं झालं आणि का झालं? त्यांनी खोल श्वास घेतला आणि मग सांगू लागले की खरं तर मला एक मुलगी आवडायची आणि मी तिच्यासोबत लग्न करायचं ठरवलं होतं. पण परिस्थितीमुळे माझं लग्न रवीनाशी झालं. लग्न झाल्यानंतर मी त्या मुलीला विसरू शकलो नाही आणि मी माझ्या पत्नीपासून लपवून तिच्यासोबत संबंध ठेवले होते. मी तिला नेहमीच भेटत राहायचो. आता माझ्या पत्नीला माझ्यावर संशय येऊ लागला होता. कसं तरी तिला माझ्यावर संशय आला होता. हे एखाद्या गुप्तहेराचं काम होतं की तिनं स्वतः माझ्यावर नजर ठेवली होती हे मला माहीत नाही. आज सकाळी तिने मला सांगितलं की ती काही दिवस मुंबईला जाणार आहे आणि मला तिच्याविना एक आठवडा राहावं लागणार आहे. मी तिच्यासमोर माझं दुःख व्यक्त केलं, पण मनातून आनंदी होतो की मी माझ्या पहिल्या प्रेयसी दीपाला मन मोकळेपणाने भेटू शकेन. आता मला कोणताही धोका नव्हता. मी दीपाला घरी बोलावलं आणि त्यानंतर थोड्याच वेळात माझी पत्नी घरी परत आली. तिनं मला दीपासोबत रंगे हात पकडलं आणि मग ती माझ्यावर चिडू लागली. माझ्याशी वाईट वागू लागली. रागाच्या भरात कसं तरी माझ्या हातात तो खंजीर आला आणि मी काहीही विचार न करता तिच्या छातीत खुपसला आणि ती मरण पावली. आता मी त्रस्त आहे की मी काय करावं. अशा परिस्थितीत मला तुझी आठवण आली आणि तुझी गोष्टही आठवली. म्हणून आता तुला माझं एक काम करावं लागेल. त्यांची गोष्ट मी लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांच्या या गोष्टीने मी चकित झाले आणि मग त्यांना विचारलं, मला काय करावं लागेल? त्यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, तुला माझ्या पत्नीच्या खुनाचा आरोप स्वतःवर घ्यावा लागेल. तुला सगळ्यांना हे सांगावं लागेल की हा खून तू केला आहेस. तू इथे चोरीच्या उद्देशाने आली होतीस आणि माझ्या पत्नीने तुला पाहिलं तेव्हा तू स्वतःचा बचाव करण्यासाठी तिला मारलं. साहेबांची गोष्ट ऐकून मी चकित झाले आणि त्यांना सांगितलं, नाही, हे शक्य नाही. मी हा खून कसा मान्य करू शकते? मला शिक्षा होईल आणि माझ्या आईला कळालं तर ती जिवंतपणी मरेल. साहेब म्हणाले, काहीही होणार नाही. मी तुला वाचवेन. मी तुझी जामीन करून आणि पोलिसांना सांगेन की तुला माझ्या पत्नीच्या खुनासाठी माफ केलं आहे. पण जर मला जेल झाली तर मला कोणीही वाचवू शकणार नाही. माझा पैसा देखील माझ्या कामी येणार नाही. आणि तू काळजी करू नकोस, हे माझं तुला वचन आहे. माझ्याकडे खूप पैसा आहे आणि मी सांगेन की मी तुला पत्नीच्या खुनासाठी माफ केलं आहे आणि थोडे पैसे खर्च करून तुला जेलमधून बाहेर काढीन. मी तुझी प्रमोशनही करीन, तुझा पगारही वाढवीन आणि तुला चांगल्या भागात घरही घेईन आणि तुझं बाकीचं जे काही असेल ते सर्व मी करेन. मी दोन्ही हातांनी डोकं धरून बसले होते. मला काहीच समजत नव्हतं. माझं मन वारंवार मला सांगत होतं की हे चुकीचं आहे. मला हा आरोप स्वतःवर घ्यायला नको.
मी अशा प्रकारे अडकून जाईन. दुसरीकडे साहेब मला विचारलेल्या नजरेने पाहत होते. मी विचार करून नकार दिला तेव्हा त्यांना राग आला आणि ते म्हणाले, जर तू स्वतः नाही मान्य केलं तर मी तुझ्याकडून जबरदस्तीने हे मान्य करेन. मी तुझ्यावर चोरीचा आरोप लावू शकतो. तुझ्या घरी पैसे ठेवून तुला अडकवू शकतो. माझ्या पत्नीचा मृतदेहाला गायब करणं हे देखील माझ्यासाठी अवघड काम नाही. आता विचार कर की तुला आणि तुझ्या आईला जेलमध्ये जाऊन तिथंच मरण पत्करायचं आहे की माझं म्हणणं मान्य करायचं आहे. मी काही दिवसातच तुला बाहेर काढेन. माझ्याकडे दुसरा कोणताच उपाय नव्हता. माझ्याकडे दुसरा कोणता मार्गही नव्हता की त्यांचं म्हणणं मान्य करावं. माझं काहीही होईल याची मला काळजी नव्हती. पण जेव्हा त्याने माझ्या आईबद्दल धमकी दिली तेव्हा मी ते सहन करू शकले नाही. माझ्या आईसाठी मी माझं जीवनसुद्धा देऊ शकत होते. जर माझ्यामुळे माझ्या आईला त्रास झाला असता तर मी कधीही ते सहन करू शकले नसते. त्याला माझा निर्णय ऐकून खूप आनंद झाला होता. तेव्हा त्यांनी पोलिसांना कॉल केला आणि पोलिसांनी मला पकडून जेलमध्ये नेलं. आज माझी जेलमधली पहिली रात्र होती. आज पहिला दिवस होता की मी माझ्या घरापासून दूर, माझ्या आईपासून दूर राहत होते आणि वारंवार मी रडत होते. मला यावर विश्वासच बसत नव्हता की माझ्यासोबत हे काय झालं आहे. आता मला पश्चाताप होत होता की मी असं करायला नको होतं. मला साहेबांच्या बोलण्यात यायला नको होतं. आता पोलिसांनी सुद्धा विचारपूस केली तेव्हा मी त्यांच्यासमोरही तीच गोष्ट सांगितली जी मला साहेबांनी सांगायला सांगितलं होतं. आता माझं मन आतून बरंच रडत होतं. खूप दिवस उलटले होते. साहेबांनी सांगितलं होतं की ते 1 आठवड्यानंतर मला जेलमधून सोडवतील. पण आता तर 2 आठवडे झाले होते. आता साहेबांनी माझ्यासाठी काहीही केलं नव्हतं. 2 आठवड्यानंतर माझी आई मला भेटायला आली. ती खूप रडत होती. मी आईला पाहिलं आणि माझ्या भावना नियंत्रणात राहिल्या नाहीत. मी आईला सांगितलं की साहेबांना विचार की ते काय करत आहेत. त्यांनी अजूनपर्यंत मला बाहेर काढण्यासाठी काही बंदोबस्त का केला नाही. आई मला आश्चर्याने सांगू लागली की ती तुझ्यासोबत साहेबांच्या घरी किती वेळा जाऊन आली आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की तो तुला कधीच माफ करू शकत नाही. तू त्याच्या पत्नीचा खून केला आहेस. इथपर्यंत की मी त्यांच्या पायावर पडले, पण तो तुला माफ करण्यासाठी तयारच नाही. हे ऐकून मी अचंबित झाले. तेव्हा मी सगळी गोष्ट आईला सांगितली. तीही मला म्हणाली की मला तुझ्याकडून इतक्या मोठ्या मूर्खपणाची अपेक्षा नव्हती. तू कुणाच्या बोलण्यात कशी काय येऊ शकलीस. तू असं का केलंस. तू हा गुन्हा स्वतःवर का घेतलास. आई आता बरीच रडत होती. मला विश्वासच बसत नव्हता की साहेब माझ्यासोबत असं काही करू शकतात. ते मला इतका मोठा धोका कसं देऊ शकतात. आता मी फुटफुटून रडत होते. मी त्या दिवसाला दोष देत होते जेव्हा मी साहेबांना नोकरी देण्याची विनंती केली होती आणि त्यांची अट मान्य केली होती. आता हे खून स्वतःवर घेण्याची ही काय गरज होती. मी माझ्या आईला घेऊन तिथून दूर गेले असते किंवा मी कायदा आपल्या बाजूने घेतला असता तर आज हे सर्व काही घडलं नसतं. माझी आई शिक्षितही नव्हती आणि तिच्याकडे इतके पैसेही नव्हते की ती कोणताही वकील करू शकली असती जो मला सोडवण्यासाठी काही व्यवस्था करू शकला असता. जो हे काम करू शकला असता तो का कोण जाणे हातावर हात ठेवून बसला होता. आता मला भीती वाटत होती की माझं संपूर्ण आयुष्य या जेलमध्येच निघून जाईल. पण मग एक दिवस एक चांगली गोष्ट घडली. मी तर ठरवूनच टाकलं होतं की मी संपूर्ण आयुष्य या जेलमध्येच घालवणार आहे. संपूर्ण आयुष्य माझ्या आईचा चेहरा पाहण्याची तळमळ करणार आहे. पण त्या दिवशी जेव्हा जेलरने येऊन मला जेलमधून बाहेर काढलं आणि जेव्हा मला ती गोष्ट सांगितली तेव्हा ती ऐकून माझं तोंड उघडच राहिलं. मी माझ्या भूतकाळात हरवून गेले होते. माझे आईवडील दोघेही गरीब खानदानातून संबंधित होते. पण दुःखाची गोष्ट ही होती की त्यांनी गरिबीतच जीवन जगण्याला प्राधान्य दिलं होतं. त्यांनी कधीही आपल्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न केला नव्हता. जेव्हा मी त्यांना गरिबाच्या आलमात जीवन जगताना पाहत होते तेव्हा मला राग येत होता. मी त्यांना सांगायचे की माणसाने आपल्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला हे प्रयत्न करायलाच पाहिजे की तुम्ही तुमचं उत्पन्न कसं वाढवू शकता. तुम्हाला तुमचं काही काम करायला पाहिजे, काही कौशल्य शिकायला पाहिजे, जेणेकरून तुमचं शिक्षण पूर्ण करायला पाहिजे. कदाचित त्यामुळे तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकेल. जेव्हा मी अशा गोष्टी माझ्या मैत्रिणींना आणि माझ्या वयाच्या मुलांना सांगायचे तेव्हा ते सगळे माझी चेष्टा करायचे, माझ्यावर हसायचे आणि म्हणायचे की आम्ही सगळे गरीब आहोत आणि गरीब घरात जन्मलो आहोत. आमचं नशीब कसं बदलू शकतं. पण मला यावर राग यायचा. मी विचार करायचे की जेव्हा माणूस काही करण्याच्या तयारीला येतो तेव्हा तो काहीही करू शकतो. त्याच्यासाठी काहीही कठीण नसतं. मी माझ्या परिसरातील पहिली मुलगी होते जी शाळेनंतर कॉलेजमध्ये शिकायला आली होते. जेव्हा मी कॉलेजमध्ये आले तेव्हा माझ्या फाटलेल्या जुन्या कपड्यांमुळे सगळ्या मुली माझ्या चेष्टा करायच्या.
त्यांच्या दृष्टीने गरिबी हा एक विनोद होता. त्यांनी जीवनातील गरिबी पाहिली नव्हती. त्यामुळे तिची कुरूपता, तिचा त्रास त्यांना कसा समजू शकतो? त्याचं वर्तन मला खूप दुखवायचं. पण मी इथे शिकायला आले होते, काही बनायला आले होते. अशा परिस्थितीत जर मी छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतलं असतं तर मी कधीही यशस्वी होऊ शकले नसते. मी शिक्षणात खूप चांगली होते आणि सगळ्या मुलींमध्ये माझेच मार्क्स जास्त यायचे. आता मुली माझ्याशी वेगळ्या प्रकारे वागू लागल्या होत्या. त्या माझ्याशी चांगल्या प्रकारे वागू लागल्या होत्या आणि हे माझं पहिलं यश होतं. मला वाटत होतं की जीवनात सगळं ठीक होईल. सगळा काही वेळ जात होता. जेव्हा मी शिकून काहीतरी बनले तेव्हा हेच लोक जे माझी चेष्टा करायचे तेच लोक माझ्याशी संबंध जोडण्यात त्यांना अभिमान वाटेल. मात्र देवाला कदाचित काही वेगळंच मान्य होतं. आता मी 12वीच्या वर्गात होते. जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं, वडिलांच्या जाण्यानंतर आमचं जीवनच अंधारमय झालं. आमच्या आसपास आमच्यासारखे गरीब लोक राहायचे, जे कसेबसे आपले पोट भरत होते. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा कशी ठेवणार? आमचे नातेवाईक, वडिलांचे मित्र सगळ्यांनीच तोंड फिरवली होती. कुणीही आमची मदत करण्यास किंवा आमचं ऐकण्यास तयार नव्हते. हे सगळं मला खूप दुःख ढकलत होतं. आता माझ्या आईने लोकांच्या घरी काम करायला सुरुवात केली होती, पण त्यातून आमचं पोट भरू शकत नव्हतं. मग माझी आई अचानक आजारी पडली आणि आता तर त्यांना चारपाईवरून उठण्याचीही ताकद नव्हती. जोपर्यंत त्यांचं एखादं चांगल्या डॉक्टरकडून उपचार होणार नव्हते तोपर्यंत त्यांना औषध दिलं जाणार नव्हतं आणि ती बरी कशी होणार होती? मी लोकांच्या घरी काम करू शकत नव्हते, म्हणून मी लहान मुलांना ट्युशन देण्यास सुरुवात केली. पण त्यातूनही इतके पैसे येत नव्हते की मी घर चालवू शकेन आणि आईचा उपचारही करू शकेन. वडिलांना तर मी गमावलं होतं, पण त्यांच्या जाण्यानंतर आईला गमावण्याचा विचारही करू शकत नव्हते. तेव्हा मी या कंपनीबद्दल ऐकलं होतं आणि हेही ऐकलं होतं की साहेब दयाळू आहेत. तेव्हा मी त्या कंपनीत नोकरी करण्यास गेले, कारण मला या गोष्टीची जाणीव होती की माझ्याकडे कमी ज्ञान आहे. पण मला हाही विश्वास होता की जर मी त्या व्यक्तीला माझी मजबुरी सांगितली आणि त्यांना माझ्या परिस्थितीची जाणीव करून दिली तर तो मला कुठेतरी नोकरीवर ठेवेल. आणि माझा हा अंदाज चुकीचा नव्हता. पण मला काय माहीत होतं की मी कोणत्या मोठ्या अडचणीत सापडणार आहे ते. त्या व्यक्तीने मला त्याच्या फायद्यासाठी वापरलं आणि कदाचित तो स्वतःच्या आयुष्यात बिझी झाला होता. त्याने आपलं वचन पूर्ण केलं नव्हतं. मी या विचाराने वेड लागलं होतं की मी त्याचं काय वाईट केलं होतं की तो माझ्याशी असं का करत होता. एवढ्यात जेलरने मला पुन्हा आवाज दिला. मी तंद्रीतून बाहेर आले आणि आता जेव्हा जेलरने मला सांगितलं की आता तू इथून बाहेर जाऊ शकतेस कारण तुझी निरपराधिता सिद्ध झाली आहे, तेव्हा हे ऐकून मला विश्वासच बसत नव्हता की असं कसं होऊ शकतं. ती म्हणाली की उद्याच्या बातम्यांमध्ये सगळं समोर येईल आणि तुला पुन्हा एकदा कोर्टात हजर व्हावं लागेल. त्यामुळे उद्या वेळेवर ये. जी काही हकीकत आहे ती सगळ्यांसमोरच येईल. मी त्यांचे आभार मानून घरी आले. माझी आई खूपच रडत होती. तिच्यासोबत शेजारच्या बायका बसल्या होत्या आणि सगळ्यांनी मला समोर पाहिलं तेव्हा त्यांना देखील आनंद झाला. कितीतरी वेळ माझ्या मिठीत त्या रडत राहिल्या. मला म्हणाल्या की तू इथे कशी आलीस? तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला विश्वास होता की माझे साहेब माझा जामीन करून देतील आणि बघा, शेवटी त्यांनी माझा जामीन करूनच दिला. माझी सुटका झाली होती. आता मी साहेबांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या घरी जाऊ इच्छित होते. मी अंघोळ करून कपडे बदलले आणि मग आईच्या हातचं अन्न खाऊन साहेबांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या घरी गेले. मी आज खूप आनंदी होते. कित्येक दिवसांनी मी कैदेतून सुटले होते. अशा परिस्थितीत माझा आनंदी असणं आणि साहेबांचा आभार मानणं योग्यच होतं. जेव्हा मी त्यांच्या घरी पोचले तेव्हा मी हैराण झाले, कारण साहेबांच्या घराच्या आजूबाजूला पोलिसांची गर्दी होती आणि त्यांचं घर बंद होतं. चौकीदाराऐवजी तिथं पोलीस दिसत होते. मी तिथूनच परतले आणि रस्त्यात भेटणाऱ्या काही लोकांकडून याबद्दल विचारले. तेव्हा त्यांनी सांगितलं की साहेबांना पोलिसांनी अटक केलं आहे आणि हे घरही सील केलं आहे. मला काहीच कळेना की हे काय घडतंय. मग मी बाहेर कशी आले? काय पोलिसांना हे कळलं की मी हे खून केला नाही तर साहेबांनी केला होता? सगळी सत्यता कोर्टात जाऊनच समजली होती. मी शांतपणे घरी परतले. तेव्हा आईनं विचारलं की साहेबांना भेटलीस का? तेव्हा मी तिला सगळं सांगितलं. तीही ऐकून हैराण झाली. हे कसं शक्य झालं? पण जे काही झालं ते माझ्या फायद्यातच झालं होतं. पुढच्या दिवशी जेव्हा मी कोर्टात हजर झाले तेव्हा मी जाणून घेण्यासाठी अत्यंत उत्सुक होते की माझी निरपराधिता कशी सिद्ध झाली. आता मला समजलं होतं की साहेब कटघऱ्यामध्ये डोकं टेकून उभा आहेत. न्यायाधीशांनी त्यांना सांगितलं की तुमचा गुन्हा सिद्ध झाला आहे आणि हे सर्व सत्य समोर आलं आहे की ती मुलगी निर्दोष होती. तिला तुम्ही फसवलं आहे. तुमच्या सांगण्यावरून या मुलीने खून आपल्यावर घेतला आणि आता तुम्ही सर्वांना हे सांगा की तुम्ही तुमच्या पत्नीचा खून का केला.
साहेब थकलेल्या आणि पराभूत अंदाजात सांगू लागले, मी गरीब तरुण होतो. मी श्रीमंत होण्याचा शॉर्टकट शोधत होतो. मी माझं जीवन बदलू इच्छित होतो, कारण मला गरिबी आणि गरीब लोकांवर तिरस्कार होता. मग मी एका श्रीमंत मुलीला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. तिला माझ्या प्रेमावर इतका विश्वास दिला की ती माझ्याशिवाय कोणाचाही विचार करू शकत नव्हती. मग त्या मुलीनं तिच्या वडिलांच्या इच्छेच्या विरोधात जाऊन माझ्याशी लग्न केलं. तिच्या वडिलांनी मला पहिल्याच नजरेत ओळखलं होतं की मी धोकेबाज आहे आणि मी कधीही तिच्या मुलीला आनंदी ठेवू शकणार नाही. असं कोण जाणे त्या व्यक्तीने मला पहिल्या नजरेत कसं ओळखलं होतं. पण माझ्या पत्नीने त्यांच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवला नाही आणि माझ्याशी लग्न करून तिच्या वडिलांपासून वेगळी झाली. काही वर्षांनी तिच्या वडिलांनी आयुष्याची लढाई हारली आणि आता सगळं माझ्या पत्नीच्या नावावरती झालं. सगळी संपत्ती, पैसा आमच्याकडेच होता. तिनं मला कधीही कुठल्याही बाबतीत अडवलं नाही. कुठेही जावं वाटलं की तिनं कधीच मला प्रश्न विचारले नाहीत. मात्र माझ्यासाठी हे सगळं पुरेसं नव्हतं. मी हे सगळं स्वतःच बनवू इच्छित होतो. आणि जेव्हा मी दीपाला, माझ्या गर्लफ्रेंडला पुन्हा भेटलो, तेव्हा मी माझ्या मनावर ताबा ठेवायला विसरलो होतो आणि तिच्यासोबतही माझे संबंध वाढले होते. मला दीपा खूप आवडत होती आणि तिच्याशिवाय राहणं मी विचारही करू शकत नव्हतो. दीपा ही जाणून होती की हे लग्न मी केवळ माझ्या मजबुरीनं केलं होतं आणि आता आम्ही जेव्हा तिच्यावरही पैसे खर्च करायला लागलो तेव्हा तीही माझ्यावर प्रेम व्यक्त केलं. आम्ही दोघंही एकत्र खूप आनंदी होतो. मी माझ्या पत्नीचीही खूप काळजी घेत होतो आणि तिच्यावरही खूप प्रेम दाखवत होतो. तिला कधीही याबद्दल संशय आला नव्हता. पण एक दिवशी तिच्या एका खास नोकराने मला दीपासोबत पाहिलं आणि माझ्या पत्नीला सगळी हकीकत सांगितली. पण माझ्या पत्नीने यावर विश्वास ठेवला नव्हता. ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय माझ्याविरुद्ध कोणाच्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हती. एके दिवशी तिनं मला स्वतः दीपासोबत पाहिलं आणि तिला खूप दुःख झालं. पण तिनं माझ्यासमोर याबद्दल काहीच व्यक्त केलं नाही आणि मग तिनं मला मुद्दाम सांगितलं की ती काही दिवसांसाठी मुंबईला जात आहे. ही गोष्ट तिनं असं सांगितलं की माझ्या अनुपस्थितीत मी काय करतो हे जाणून घेण्यासाठी सांगितलं. तिने मला जाणून बुजून सांगितलं की ती मुंबईला जाणार आहे. ती जाणून बुजून पाहत होती की मी माझ्या अनुपस्थितीत काय करतो, काय मी दीपाला भेटतो. तिनं तिथं गेल्यानंतर मी विचार केला की आज दीपाला घरीच घेऊन येतो. मला तिची भेट घ्यायचीच होती. पण जेव्हा मी तिला घरी घेऊन आलो तेव्हा अचानक माझी पत्नीही आली. तिने आम्हाला दोघांना खूप वाईट स्थितीत पाहिलं होतं आणि मी खूप घाबरलो होतो. मला समजलं होतं की आता ती मला सोडून देईल आणि माझ्या हातातून सगळी जायदाद संपत्ती निघून जाईल. म्हणूनच मी तिचा खून केला आणि अशा प्रकारे की तिची सगळी संपत्ती माझ्या हिश्श्यात आली. मला माहीत नव्हतं की माझ्या पत्नीने घरात CCTV कॅमेरे लावले आहेत आणि तिच्या वकिलाला याबद्दल माहिती होतं आणि मी या सगळ्यांपासून अनभिज्ञ होते. खरं तर जेव्हापासून माझ्या पत्नीला दीपावर संशय आला होता तेव्हापासूनच तिनं बेडरूममध्ये हा कॅमेरा लावला होता. त्यामुळे जर मी तिच्या अनुपस्थितीत दीपाला इथं घेऊन आलो तर तिला हे कळू शकेल. पण मी या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होतो. त्यामुळे माझ्या पत्नीला मारण्यापासून ते या मुलीला हा खून आपल्या नावावर घ्यायला सांगण्यापर्यंत सर्व रेकॉर्डिंग त्या कॅमेऱ्यात होती. त्या काळात तिचे वकील दुसऱ्या शहरात गेले होते आणि त्यांनाही या गोष्टीची माहिती नव्हती, कारण ते जिथे होते तिथे सिग्नल येत नव्हते. परत आल्यावर त्यांना माझ्या पत्नीच्या खुनाबद्दल कळालं. तेव्हा त्यांनी सर्व CCTV फुटेज पोलिसांकडून तपासून घेतले आणि सत्य बाहेर आले की खून मीच केला होता आणि या गरीब मुलीला मी हा खून आपल्या नावावर घ्यायला सांगितला होता. आता मला सर्व समजलं होतं की मी का जेलमधून सुटले होते आणि याबद्दल मी देवाचे आभार मानत होते. जर तिथं कॅमेरा नसता तर मी आजही त्या जेलमध्येच असते. मला आता हे समजलं होतं की साहेबांनी कधीही मला जेलमधून सोडवायचं नव्हतं, कारण ते दीपासोबत स्वातंत्र्याने जीवन जगू इच्छित होते. आता त्यांची पत्नी मार्गातून दूर झाली होती आणि सर्व संपत्ती त्यांच्या हातात आली होती. तेव्हा ते आपल्या आवडत्या स्त्रीशी विवाह करून तिच्यासोबत आयुष्य आनंदाने घालवू शकत होते. त्यांना मला जेलमधून सोडवायची गरजच नव्हती. पण साहेब विसरले होते की एक वरचा देव पण आहे, जो सर्व काही पाहतो. काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. तो घर आणि ती जायदाद अनाथ आश्रमाला देण्यात आली, कारण साहेबाच्या पत्नीचं या जगात कोणतेही नातेवाईक नव्हते. त्यानंतर मी एका हॉटेलमध्ये वेटर्सची नोकरी धरली आणि सोबतच माझे शिक्षण सुरू ठेवले. मी मेहनती होते आणि मेहनत न करणाऱ्यापैकी नव्हते. काही काळानंतर मी हॉटेलचे सर्व काम समजून घेतले आणि थोडे पैसेही बचत करून ठेवले आणि आता माझं शिक्षण पूर्ण झालं होतं. मी कुठेतरी नोकरी करण्याऐवजी विचार केला की मी एखादा छोटा मोठा दुकान सुरू करावं, स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. देवाच्या आशीर्वादाने त्यात मला यश मिळेल आणि असं झालं. मी काही पैसे उसने घेतले आणि काही माझ्या बचतीचे होते. त्यांना लावून मी देवाचं नाव घेऊन एक छोटं हॉटेल सुरू केलं.
सुरुवातीला हा माझा व्यवसाय चांगला चालला नाही. मी निराश झाले होते. माझी आईही मला सांगत होती की हा निर्णय घेऊन मी चूक केली. पण नंतर जेव्हा माझ्या व्यवसायात चांगला चालू झाला आणि या निर्णयावरती आनंदित झाली आणि म्हणाली की तू खूप धाडसी आहेस. परिस्थितीला आपल्या मनानुसार बदलण्याची क्षमता आहे. मी हे आईचे सर्व बोलणे ऐकून हसले. ज्यांनी मला हे सर्व शिकवले आहे त्यांना धन्यवाद. माझा व्यवसाय आता खूप चांगला चालला आहे आणि मी खूप पुढे निघून गेले आहे. जे काही माझ्या साहेबांनी माझ्यासोबत केलं त्याचा विचार करताना माझा आत्मा थरथर कापतो. पण तो एक काळ होता जो गेला आणि त्यांनी जे काही केलं ते खूप वाईट केलं. पण मी आता त्यांना माफ केलं आहे, कारण त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे. आता ते आपल्या पत्नीच्या खुनाची शिक्षा जन्मठेप म्हणून भोगत आहेत. तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.